सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सबका स्वागत है। मैं हूं एजाज शाह। जलगांव की स्थानीय अपराध शाखा ने मुक्ताई नगर और वरनगांव के पेट्रोल पंपों पर हुए सशस्त्र डकैती के मामले का पर्दाफाश किया। 9 अक्टूबर 2025 की रात 10 से 11 बजे के बीच 5 से 6 अज्ञात बदमाशों ने मोटरसाइकिल पर सवार होकर 3 पेट्रोल पंपों रक्षा टेफ्यूल, मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप और सैयद पेट्रोल पंप पर बंदूक की नोक पर डकैती की थी। आरोपी करीब 1,33,500 रुपये नकद, मोबाइल फ़ोन और सीसीटीवी डीवीआर लूट कर फरार हुए थे। पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पुलिस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय अधिकारी संदीप गावित के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक राहुल गायकवाड़ के नेतृत्व में विशेष टीमें बनाई गई। 4 दिनों की लगातार मेहनत के बाद पुलिस ने नासिक और अकोला से 5 आरोपियों व 2 बाल आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों से 40,000 नकद, 3 देसी पिस्तौल, 5 मैगजीन, 10 जिंदा कारतूस और 9 मोबाइल फ़ोन बरामद किए गए हैं। मुख्य आरोपी सचिन भालेराव के खिलाफ पहले ही हत्या के प्रयास सहित 2 मामले दर्ज है और उसे जिले से हद्दपार भी किया गया था। ये कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में एलसीबी जलगांव की टीम द्वारा की गई है। रशीद शेख के साथ शाह एजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24। यांच्या पेट्रोल पंपवर दरोडा पडला होता, त्याच्या आरोपी देखील पोलिसांनी अटक करण्यात आली। नेमकं काय घटना घडली, कोण आरोपी पार्श्वभूमी होता? 9 तारीख सायंकाळी अंदाजे 10:30 ते 11:30 वाजता या दरम्यान 3 पेट्रोल पंप म्हणजे मुक्ताईनगर वरणगाव या जे हायवे आहे, हायवेवरती 3 पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दरोड्यातला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान 4 दिवस सातत्यानं 5 टीम्सचं काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं 6 आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या। 6 आरोपींपैकी 4 आरोपींना नाशिकमधून आणि 2 आरोपींना अकोलामधून अटक करण्यात आलेलं आहे। जे अटक झालेल्या आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव, दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड, तिसरा हर्षल बाविस्कर, चौथा रवींद्र बाविस्कर, प्रद्युम्न विरघट आणि एक 6वा आरोपी आहे एक विधी संघर्षक बालक आहे। आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून 3 जे गुन्ह्यातलं वापरलेले 3 देशी कट्टे आणि त्यासोबत 5 मॅगझिन, 10 जिवंत कारतूस आणि 9 मोबाईल फोन, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल 2 असे सर्व जप्त करण्यात आलेले आहे। आणि याच्यापैकी जे मेन मास्टरमाइंड आहे सचिन भालेराव, या मास्टरमाइंड भुसावळचा मूळचा रहिवासी आहे। त्यांना आधीचे गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळमधून आणि जळगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते। तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हे घडवून आणले होते। हे 3 जे पेट्रोल पंप आहे ते 3 पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षिकाडचा मॅडमचा ओनर होते। याच्या सर्व गुन्हा उघडकीस आणलेला आहे। तर आता या प्रकरणामध्ये डीवीआर वगैरे काहीच नव्हतं, सगळं घेऊन गेलं पोलिसांनी तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीय यंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय ठिकाणी सीसीटीव्ही आहे या पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उघडकीस आलेलं आहे। तर यावरती 3 पेट्रोल पंप आपण सांगितलं, त्या आधी किंवा इतर काही पेट्रोल पंपांवर असं प्रकार नाही केलेलं असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाही आहे। म्हणजे इतर कुठे काय केले का या विषयावर आम्ही तपास करतो। जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू। या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणताही त्यांचं कुठले फुटेज नाही, वर्णन नाही, काहीच नव्हतं। जे काही त्यांनी दरोडा केल्याबरोबर सर्व डीव्हीआर आणि आजूबाजूचं जिथं कुठे सीसीटीव्ही नाही आहे अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि अशी टाईम त्यांनी निवडलं की म्हणजे कमीत कमी लोक राहील, म्हणजे असं कोणी त्यांना प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी ही काम केलं होतं। त्यांचं आता तपासामध्ये असं निष्पन्न होतं की म्हणजे त्यांनी डे मध्ये झालं होतं, पूर्ण एरिया जरा थोडासा अंदाज घेतलेला आहे कोणत्या टाईममध्ये कोण असतील आणि कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे आणि ही सर्व गोष्टीवर त्यांना अंदाज घेतला आणि जे एकदा पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण डीव्हीआर देखील त्यांनी घेऊन गेले होते
त्या DVR जिथं कुठे त्यांनी नाश केलं किंवा त्यांनी फेकलेलं आहे तेही रिकव्हरी करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे.